सो गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही बघा मच्छरचे गॉगल घालून सगळे ब्लॉग सुरू करतो आहे. आणि गाईज तुम्हाला जसं माहिती आहे, तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल, आम्ही आलो आहे पदयात्रेला, आई माऊलीच्या भेटीला चाललो आहे. तर आज आहे आमचा पदयात्रेचा दुसरा दिवस. तर आज आपला पल्ला कुठपर्यंत आहे? घाटकोपर रसायनी रसायनी नाही, निशिलँड निशिलँडला आमचा, विणेगावला आमचा आज रात्रीचा स्टे आहे. आणि रसायनीच्या इथं आमचा दुपारचा स्टे आहे जेवणाचा. तर बघा आत्ताच आम्ही सर्व भाऊ लोक रेडी झालो आहे. रेडी म्हणजे आम्ही आंघोळ बिंगोल तर किती 3 वाजता, कारण रात्रभर आम्ही झोपलो नाही, पत्ते खेळत बसलो होतो. सकाळी उठलो ते झोपलो नाही, 3 वाजता आंघोळ केली, त्याच्यानंतर फक्त 2 तास आराम केला. आणि आता फ्रेश वगैरे होऊन परत एकदा निघालो आहे आजचा दिवसाचा जो पल्ला आहे तो पार करण्यासाठी. हे प्रश्न आहेत अजून. तो मुंडी बदमाश तो उठतच नव्हता, त्याला कसा जबरदस्ती उठवलेला आहे. नारळ बिरल पडलेत रात्री झाडावरून, ते नारळ बिरल घेऊन शिंगड्या सकाळी फोडतोय जमिनीवरती, आपटत ना. बॅगा बिगा ठेवल्यात आता. हे बघा कसा नारळ फोडतोय. बॅगा बिगा ठेवल्यात टेम्पोमध्ये. आणि आम्ही आता इथून चालू करतोय चालायसाठी. आजचा जो प्रवास आहे तो सुरू करतोय. आणि ना गाईज आम्ही उठणार बोलते, आम्ही पालखीसोबतच जाणार होतो. सकाळी बोललो पालखी घेऊन आम्ही जाणार होतो पुढे. पण हे लोक का उठले नाही, त्याच्यामुळे पालखी तर आपल्यासाठी थांबवू शकत नाही. तर पालखी घेऊन गेले आपले भाऊ लोक पुढे. आता रस्त्यात आपण पालखी घेऊया आणि इतरही कुठल्या पालख्या येतील त्या पण आपण घेऊया रस्त्यामध्ये. तर चला, आजचा दिवसाचा जो काय असेल आमचा रुटीन, मजा मस्ती प्रवासातली, ती तुम्हाला दाखवेल या ब्लॉगमध्ये. गाईज कंटिन्यू राहता ब्लॉगमध्ये. चला. आणि बघा इथून आम्ही परत चालू करतो पल्ला आपला रोडपालीपासून. आमचा जो पहिला स्पॉट आहे तो पनवेलला आहे चायचा, दुसरा रसायनीला आहे, रसायनी पनवेलला, आणि तिसरा विणेगावला आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. अच्छा चला. आस्ती एक एक कदम आगे डालते हुए हम लोग चाललोय पुढे. आता रस्ते आपल्याला माहिती आहेत, पहिला वर्ष नाही आपला, झाले आपल्याला 8-9 वर्ष. तर काय टेन्शन नाही, मागे राहिलो तरी आम्ही आरामात पोचतो आपल्या स्पॉटवरती. चला आता. चालता आम्हाला ना बघा आज चहाचा दुकान दिसला. तर आपले भाऊ लोकांना चहा प्यायचा आणि मी कॉफी पितो आता. हाय गाइस, कॉफी पीते चलो सब मिलके. काय पाहिजे सांगा रे त्याला. नारळ तो भेटला. नारळ बघा कसा तोडून बिडून हे केलंय. थोड्या वेळाने पाणी पिऊ आपण सकाळी हेल्दी एकदम. विकायचे 50 रुपये. अरे इकडे बघू 50 वाल्यापेक्षा हे बघ मोठा नारळ आहे, पाणी पण आहे. कोणला पाहिजे का? डिस्काउंट मध्ये भेटेल 30 रुपयाला. नाही कॉफी पाहिजे 1-2. हा मग ठेव बॅगेन. घाटात फोडायला झाला आपल्याला स्वतःचा नारळ. या कॉफी प्यायला. त्यांच्याकडून रावत नाही, नारळ फोडून पाणी पिलाय ना. तो पण फोडला कशावरती हे बघा, गॅसची पाईपलाईन असते ना त्याच्यावरती. जाम बरा वाटले. चहावरती नारळ पाणी कोणी पिलता? नको बघू आता किती वाजता चहावरती नारळ पाणी ना. आम्ही थांबलोय आता, चाला स्टार्ट केलं तर या मुंडी बदमाश ना, त्या स्वयं मुलं थांबले. काय माहिती कुठं आहेत, काय मागं काय टाइमपास करत येतात, त्यांच्यासाठी थांबलेलो आहे. आपल्या ग्रुपमधले असे आळशी मेंबर असले ना, मग सारखा थांबायला लागतं त्यांच्यासाठी, कारण त्यांना पण घेऊन जायचं आहे ना पुढे आपल्याला. म्हणून परत ते मागे राहिले तर मग राहिलेच मागं. त्यांना एक्सपिरियन्स नाही जास्त चालायचा. आपल्याला कसा माहिती आहे, आपण येतो मग आपण घेऊन जातो बरोबर त्यांना, बोलत पुढं. तर आता परत चालायला स्टार्ट केलं तर आम्हाला इथं मिकी माऊस दिसला. आता याच्यावर आम्ही फोटो काढायला आलो परत एकदा. ये जरा. तिकडून का उचलले? काय करते? ऐसा कर मयूर, ऐसा कर.
आता ऐसा कर मगाशी आई ब्लॉग बघते हा? आई ब्लॉग बघते माहिती आहे ना. आई बघा बाटल्या घेऊन फिरते. असा थांबत थांबत गेलो प्रत्येक 2-2 मिनिटावर कसा पोचायचं आपण. ते बरोबर आपल्याला नाश्ता बिष्टा घेऊन येतील टाइम हो इकडं. हा ना. पडले सकाळी 6:30 वाजता आंब तोडतान पोरं आंब. आता हे अंगुलगिरी करते बघा. बाय ना आंबे बघ. दिसतंय का तुम्हाला? दिसू राहिले का तुम्हाला आंबे? ये परला दाखव रे इकडं. कोणी पाडले धीरज भाऊ? हे बाई यांनी पाडले. अक्षय मी थांब हे दात पण पाडेल. बाबा बाबा बाबा. ओ दाखव इकडे इधर. बडा निकाल केले कुत्तो. हा आंबा भाई बरोबर आहे. करते का केरला? सो आता ऑफिशियल पनवेलमध्ये एंटर करतोय आम्ही. जुना पनवेल. रील काढत थांबलेलो काहीच रील. हा रस्ता जातो गोवाला. मुंबई गोवा हायवे. हा मुंबई पुणे हायवे ओल्डवाला. आणि रस्त्याचं काम चाललंय बघा. धूल किती बघा. धूल सरळ गोव्याला. चला आता चालतोय. मध्ये मध्ये थांबतोय रील काढायला. गाड्या बघू दे. व्हिडिओ नंतर काढू आपण. गाड्या जाम चालतात या रस्त्याला. चला ऑरियन मॉलच्याच रस्त्याने. गाईचे बघा आंबे बघा ना. आंब्याची बाग आहे हे बघा. अख्खं झाडं भरले सगळे आंब्यानी. हे मोठे आंबे. सकाळी पाडले पण आम्ही. चालले आस्ते थांबत. जसं कालपासून चालतं तसं. सकाळी पण तुम्हाला बोललो आपली काही मेंबर आहेत त्यांना घेऊन चालतोय पुढं म्हणून. सगळी झाडं भरलेत आंब्याची. नुसती आंब्यांनी. आंब्याची पूर्ण बाग आहे. होते आंब्याच्या झाडाला आंबा नाही त्याला. आता आलो ऑरियन मॉल जवळ. आपला राहुल भाऊ ना पुढे गेलता. आस्ते चालत. तर त्यांनी आता फोन केलता. बोलते का पुढं थांबले बोलते ऑरियन मॉलला. ये आता बघू तो कुठं बसले. कुठल्या तरी कोपऱ्यात बसला असेल तो एकटाच. हे राहुलला शोधा रे काय बसले. बोलते ऑरियन मॉल जवळ बसले बोलते. बघा दिसते का? आपला पल्ला आहे इथे. पुढे जायचं आहे आम्हाला. पण आम्ही इकडं आलोय कारण का माहिती आहे का? तुम्हाला एकदा ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आपला रोहित भाऊ आणि आम्ही आलो होतो यो पनवेलचा फेमस वडापाव खाण्यासाठी. आता इथं आलो नाश्ता करायला पनवेल फेमस वडापावला. नंतर मग तिकडून सरळ जाऊ आपण. ते बघा भरपूर फेमस वडापाव आहे पनवेलचा. या आता खाऊ वडापाव गरम आतमध्ये आहे ना. चल बसू चल आतमध्ये. बघा पनवेल फेमस वडापाव. ये रे इकडं. ते घेतो आता नाश्ता करून सकाळचा. हे पहिले स्नॅप बघायचा. रोबोटच दिसते बघ. या नाश्ता करायला. लांबशे जिंदल. झाला नाश्ता. पोटबीट भरला. आता पुढं
आता शेडूंगचा टोल नाका आलाय, तिकडून पण पुढं आपला नाश्त्याचा स्पॉट आहे. अजून नाश्त्याच्या स्पॉटला नाही पोहोचलो, नाश्ता बिष्टा करून मोकळा झालो आम्ही. आता इथे ना बजरंगबलीचा मस्त देऊळ आहे, बजरंगबलीचं दर्शन घेऊ आता सकाळ सकाळचं. चला आराम के साथ. आम्हाला बघा रस्त्यात काय दिसलंय, आता आम्ही आलोय बॉक्सिंग केलं त्याच्याबरोबर. हे बघ हे बघ, हे असती असती असती. दोघांची लावून दे ना, आग मारतो मयूर. ओय मयूर, दोघांची लावून दे ना. 1 2 3. काय नाही तिथे नाही सुटल्यावर धीरज देत बरोबर. हे तुझ्या हो कसं वाटतंय आता? गारगार वाटते. फायनली आता पोचलो आम्ही आमच्या नाश्त्याच्या स्पॉटवरती. सगळ्यांचा झाला नाश्ता विष्टा करून आराम विराम करून आणि आता आम्ही आलो. वाट लागली येता येता इथपर्यंत पोरांची. आता रेस्ट टाइम, जरा रेस्ट करू. चला सो बारा गाईज. मंडलाकडून ना इडल्या वगैरे होत्या नाश्त्याला, पण आम्ही नाही घेतल्या कारण आम्ही आधीच खाऊन आलोय, पोट भरलं आमचं. तर बघा आमरस घेतलाय, तर आमरस घेतो, सॉरी आमरस बोलते, लस्सी घेतली, लस्सी घेतो पिऊन गाईज. हे बघा, आणि आपले भाऊ लोक सगळे आराम करतात आता. हे बघा. तर बघा आजचा दिवस दुसरा, आई माऊलीचं दर्शन घ्या गाईज आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आता जरा आराम करतो आम्ही, रेस्ट टाईम आमचा. हे बघा इथे आहे आपल्या आई माऊलीची पालखी, तर जरा वेळ आराम करते. चलो गाईज, पालखी गेले 10 वाजता पुढे, आम्ही आराम केला, 1 तास झोपलो, 11:30 वाजले आता निघालो आम्ही. आणि ऊन भाई खतरनाकवाला ऊन पडलेलं आता. तर आता अजून भरपूर मोठा पल्ला पार करायचा आणि सगळ्यात मागं आता आम्हीच आहे. तर आता निघालो आम्ही आस्ती चालत. तर आता दुपारचा स्पॉट आहे डायरेक्ट रसायनीला. चला आता आस्ते जाऊया. असा दुपारचा जो पल्ला आहे तो पार करूया आपण. या बघा, हा जो रस्ता दिसतोय ना, मुंबई पुण्याचा जो नवीनवाला एक्सप्रेसवे आहे ना तो आहे. आणि हा जो जुना एक्सप्रेसवे आहे, तर आता पोचलो आम्ही शेडूंगच्या टोल नाक्याजवळ. आता बघा नवीन एक्सप्रेसवे. तर आता आम्ही निघाल्यापासून थांबलो नाही, नॉनस्टॉप चाललो एवढा. आता टोल नाका क्रॉस केल्यावर आम्ही विचार केला का जरा वेळ बसणार आहे, कारण आपले काही भाऊ लोक मागच राहिलेत, अजून आले नाही. आता त्यांच्यासाठी थांबतो आम्ही, त्यांची वाट बघत. कारण प्रज्योत भावाने मी फटाफट पुढे आलो, कवर केलं उन्हामध्ये जेवढा कवर करायचा. आणि बघा एक्सप्रेसवे. चला आता तर आता आपल्या भाऊ लोकांची वाट बघत कुठेतरी सावलीमध्ये थांबूया. आणि पालखी पण पोचली आता आपल्या स्पॉटवरती दुपारच्या 10 मिनटं आधी. आपले पोरं येतात ना पाणी वगैरे द्यायला सेवेसाठी, तर त्यांनी अपडेट दिलं आहे आपल्याला. आपण एकदम राईट टाईमवरती आहे, फक्त थांबायचं नाही. आता कंटिन्यू चालत राहायचं. आता आपले भाऊ लोक आल्यावर जरा वेळ आता आम्हाला पण आराम भेटेल त्यांची वाट बघता. चला
तर इथे आपल्याला दुसरी मंडळी भेटली, आपल्याच पालखीतले आपले भाऊ लोक आहेत, तर त्यांच्याबरोबर आराम करायला बसलोय. मयूर भाऊ आणि बाकी आपल्या सर्व पोरांची वाट बघत. सध्याचे टेम्परेचर आहे 40 डिग्री आणि हे बघा हे आता जॉईन झालेत आम्हाला, पण मुंडी बदमाश अजून मागं आहे, टोल नाक्याला आहे. मला बोललो तू ये असती रोहन भाऊ आणि मटका स्वयं. बाबा हालत खराब झाले या उन्हाने. तुला गॅस पाहिजे असेल तर बेकार तापले असा रस्ता आणि डांबरी रस्ता आहे. कसं कसं करून पोचू आता. चालायची कॅपॅसिटी जाम आहे पण ऊन लागते बेकार. पोचू आता आपण. हां हां चालायला दुबई फाट्यापर्यंत जाऊ आपण, पण उन्हाने वाट लावले. चला आता मोबाईल पण तापते असा. डायरेक्ट तुम्हाला आता स्पॉटवर जाऊन कंटिन्यू करतो. दुपारचा जेवणाचा स्पॉट आहे तो. आता पोचलो अवघड टाईम नंतर सगळ्यात लास्टला. जेवण बिवण आटपले, आता आपणच आपल्या हाताशी घेऊ जेवायला. चला हातपाय धुवून. पोरांच्या झोप झाल्या ना, आम्ही अजून जेवायला बसले. आत्ता येऊन बघा फ्रेश बीच झालो. इथं मस्त आम्हाला पाणी भेटला. कॅबीवरती पाणी चालू केला, हातपाय धुवले आणि बघा लाईटच घेतला जेवायला. जास्त ना भाज्या बिज्या काय एवढा नाही घेतला. दाल भात घेतले, मिठाई घेतले, भाजी पापडी पण नाही घेतल्या कारण ऊनच एवढा आहे ना, जेवायची इच्छाच नाही. तरी पण आता चालायचं आपल्या तर जेवू. तर चला आता घेतो जेवून. आपले भाऊ लोक पण आणतात जेवण, तर पाणी आणायला गेले. तर जेवतो पहिले. जेवून जरा वेळच आराम करणार कारण लगेच निघू. आणि 3 वाजले इथं येता. पालखी निघाल आता थोड्या वेळात. जाम लेट केला आम्ही आज. आणि आपले मुंडी बदमाश ते लोक आहेत ना, अजूनपर्यंत इथे आलेच नाही. ते लोक वैतागून तिकडं मागच जेवायला बसले एका जागेवरती. ते बोलले की तुम्ही जेवून घ्या बोलते पुढं पोचून, तोपर्यंत आम्ही जेवतो आणि येतो बोलतो. कारण उन्हामध्ये त्यांची चालायची इच्छाच नाही. तर या जेवायला चला. आजचं जेवण दुपारचं असं आहे. शिंगड्या कुठे दाखव रे जरा आपल्या ब्लॉगमध्ये. आम्ही लोक जेवण बिवून झालो. त्यांनी गाडीचं सांगितलं 5 मिनिटात पोचल. शिंगडा 47 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे ना. मुंडी हे लोक अजून 1.5 तासाच्या ह्याच्यावरती आहेत. खपला यांचा बाजार आटपला. आपण जाऊ पुढे. चला आता. येवी नाही येणार आता लवकर. ते बोलतात आम्हाला पुढे जा तुम्ही. येतो बोलतो आम्ही असते. एकदा आत्ता जो उरलेला पल्ला आहे तो पार करण्यासाठी आम्ही निघालोय. आणि जास्त लांब नाही आहे, 10 किलोमीटरच आहे फक्त. आणि भरपूर वेळ आहे आपल्याकडे. आणि ना काय जाताना ना आपल्याला आंब्याची झाडं दिसतील, त्याच्यानंतर चिक्कूची झाडं आहेत आणि भरपूर अशी फलांची झाडं आहेत, मलबेरीची वगैरे पण झाडं आहेत. तर बघू आपल्याला काय दाखवता येईल ना ते आपण दाखवू. आंबे वगैरे पाडू जरा. आणि त्याच्यानंतर ना असे डबके वगैरे मस्त पाय बी सोडून बसायला. आजचा जो संध्याकाळचा आपला जो पल्ला आहे तो एकदम जवळचा असतो, म्हणून आम्ही मजा करत जातो. आता त्यासाठी निघालो आहे. तर चला आता जाऊयात. लेडीज पालखी पण चालली. आई सगळी चाललीत बघा कशी पालखीला. आई सगळी चाललेत पालखीला. तिथे पुढे बघा तुम्ही, जी लेडीजची असते पालखी स्पेशल, म्हणजे त्याच्यातून फक्त लेडीजच असतात. ती पालखी चाललेली आहे. ठाण्यातून आपल्या कासारवाडवलीची पालखी आहे. पालखी आले. पालखी बघा किती भारी आहे. तो मॅगडीमध्ये कॉफी प्यायला. तर मॅगडीमध्ये गर्दी बघा कोणाची आहे. सगळी पालखीवाली पब्लिक आली खाया पियाला.
हे बघा कॉफी प्यायला आलतो इथं अख्खी पालखीवाली पब्लिक बसली आहे. जिकडं तिकडं बघल तिकडं पालखीवालीच पब्लिक आहे. त्या मॅगडीमध्ये गर्दी अशी पब्लिक वैतागलेले ते मॅगडीवाले. तर आता आम्ही कॉफी पिली, कॉफी पिऊन आलो डायरेक्ट बाहेर आणि पोचलो आता चौकला. तर इथून आपला स्पॉट फक्त थोडासाच म्हणजे अर्धा पाऊण तासावरच आहे आणि आपल्याकडे टाईम पण जाम आहे. तर आता आम्ही एकदम टाईमपास करत करत चाललो आहे. आता कॉफीच्या नादात मागं आंब्याची झाडं गेली, त्या आंबा पाडायचं राहूनच गेलं सगळा. आता बघू पुढं जर झाडं भेटली तर आंबा पाडू आपण. सकाळी तर पाडलेच आंबे जाम, पाडून पण आम्ही काही खात नाही. यांना त्यांना सगळ्यांना आम्ही वाटत बसतो. आता तुम्हाला एक ना लोकेशन दाखवतो, तो लोकेशन बघा किती भारी आहे. बघा आता तुम्ही तिथं बघा तुम्हाला तो स्पॉट दिसतोय का मध्ये, तिकडेच तुम्हाला घेऊन चाललोय आता थोडा रिफ्रेश हॉपसाठी. चलो कसा आहे नजारा. तिथं आहे मोरबे डॅम. काय बोलते समोर आहे मोरबे डॅम. इथे आपले सगळे भाऊ लोक आलेत आंघोळ बिंगोल करायला. पाण्यात पाय सोडून बसतात इथे, भारी वाटतं जरा. आणि मासे बिसे पण पकडतात पोरं. बारीक बारीक मासे आहेत खाली, पायाला मस्त पेडिक्युअर करतात आणि आपले भाऊ लोक तिथं पोहतात. ये गाईस कसे मजा करतात आपले भाऊ लोक. फोटोशूट चालले आतमध्ये, पाण्यात मोबाईल नेले त्यांनी. आम्ही इथं बघा असं टाइमपास करत बसले पाण्यात पाय सोडून. राहुल भाई आपला आडिवलीवाला ना, सॉरी माजिवडावाला येऊ, आडिवलीचा नाही. आणि आपला एक भाऊ आहे येऊ आपल्याबरोबर. आता कालोख होईल, आम्ही आता इथून निघतो कारण आता जवळच आहे आपला जो रात्रीचा स्टे आहे तो. इथून फक्त 3.5 किलोमीटर आरामात जायचं आपल्याला. आत्ताशी 7 वाजलेत, 6:30 वाजले असेल, 6:30-7. भारी वाटते पायाला एकदम मस्त. नेचर थेरपी घेतली आम्ही, नेचर थेरपी. हो गाईस कालोख पडलाय आणि झाले आता पोरांचं पवून बिवून सगळे आलेत आंघोळ बिंघोळ करून. आता इथून निघतोय आम्ही पुढे थेट आपल्या स्पॉटवरती. असती आणि एक जाम मोठा लेफडा हो गया काय लेफडा. तुम्हाला सांगतो आता काय लेफडा होतं, काय लेफडा झाले तुम्हाला सांगतो मी. एकच मिनिट थांबा, जरा बाहेर निघून दे. नोबिता शिजुका सगळे आठवले. एकच मिनिट. चप्पल बघा ही फ्लिपफ्लॉप पेस्टिंग निघाली. मयूर भाऊची चप्पल होती, मी घेतली होती फ्लिपफ्लॉप ही घालायसाठी. माझी दिली होती अक्षदाला. आता लफडा झाला उद्या चालायचा, तर हिला पहिले ना उद्या पेस्टिंग करून घेऊ किंवा अक्षदाला ही चप्पल देऊन माझी चप्पल घेतो त्याकडून. दिलदार आहे, माझी चप्पल मला दिली त्यांनी, 2 शिव्या दिल्या फक्त. आता जाऊ इथून बाहेर रस्त्यावरती, तिकडून मग चालूया आता पुढच्या वाटेला आपल्या. सगळे बघा कसे तर एकदम ताजे तवाने झालेत, ताजे तवाने होऊन आले सगळे. पाण्यात पाय बीट होऊन जरा
भेटले श्री दत्त वडेवाले कर्जतचे, कर्जत फाट्याचे. पोरांचा मन झाला वडापाव खावाचा. आता टन मारले आम्ही वडापाव खाण्यासाठी. तर बघू आता टेस्ट कशी आहे. श्री दत्त वडेवाले नाव तर जाम फेमस आहे. चव बघू आता यांची. एक कुठं वळला ना सगळेच वळत जातात. मग असं करत करत आम्ही मागं राहतो. आता पण सगळ्यात मागं आहे आपण. अहो वडे कसे दिले? 10 रुपयाला 2. त्याच्याकडे संपलेत वडे. चालू इथं कॉफी मारायला. कॉफी न बनमस्का. बनमस्का ना एक फक्त या सांग. अरे ते या नसे का रोल रोल क्रीम रोल. बनमस्का बनमस्का क्रीम रोल काय रे आपला बाबा बाबा. टिप ब्रेक बोलते टिप ब्रेक. 6 मिनिटाची वॉकिंग मग पोचलो आपल्या वस्तीला. गाईच गाईच गाईच. आपल्या राहुल भाऊला चालवतोय आम्ही. त्याच्याबरोबर राहिलो आता लास्टला आम्ही. अपनी मंजिल आ गई मेरे भाई. पोहोचलो आजच्या वस्तीला. राहुल भाईला घेऊन आलोय आम्ही. चालला भाई चालला. आता आपले भाऊ लोक पण सगळे पोचलेत. बॅगा बिगा घेऊ आराम करू जरा. मग काय पुढचं तुम्हाला माहितीच असेल काय आहे ते. बघा आता तुम्हीच. विणेगाव विणेगाव पोचलो विणेगावला. आणि या गावाचा रेकॉर्ड आहे सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गाव आहे या आजूबाजूच्या ह्याच्यात. मला वाटते त्यांना महाराष्ट्रातल्या सुंदर गावांमधील एक गाव असे हे पण भेटलं आहे. पुरस्कार पण भेटला या गावाला विणे गावाला. स्वच्छता वर भरपूर त्यांनी लक्ष दिलेलं आहे. पालखीचे सगळे टेम्पो वेम्पो पोचलेत. बॅगा बिगा आता काढू. आपल्या भाऊ लोकांनी नेल्या पण असेल बॅगा. कारण आमचा नियम आहे जो पुढं पोचतो तो बॅगा बिगा घेऊन हे करतो. सगळा आपले जागा बिगा पकडतो. चला आता पहिले आराम करू. हे बघा असा गाव आहे स्वच्छ असा विणेगाव. जेवण बनवायची तयारी चालली. गावातच असते आपली. आणि सगळ्यांचे स्पॉट ठरलेले आहेत. तिकडेच असतात सगळे. कोणी कोणत्या स्पॉटमध्ये जात नाही राहायला. हे बघा यो आमचा स्पॉट आहे. का पोचलोय पण काय झालं माहिती का काही दरवर्षी पालखी असते मंदिरामध्ये. आता मंदिराचं काम चालू आहे तर पालखी आता इथे आहे. तर आता आम्ही डिसाईड केलं का आम्ही इकडं झोपणार आहे. इकडे इकडं वरती. कारण आता पालखीच्या इथे नाही जात आम्ही झोपायला. कारण आम्ही रात्रभर लवकर झोपत नाही. जागतो पालखीच्या इथे सगळे लवकर झोपतात सगळे सेवेकरी. हे बघा हे आमचा आजचा स्पॉट आहे झोपायचा. मयूर भाई तिकडे जाऊन आडवा पडलाय. बोलतो मी खपलोय बोलतो सध्या. बोलतो थांब जरा येतो बोलतो तुमच्या इकडं. पण पास काय 2 दिवस दुसरा पास. तिसरा पण पास करू घे तुला. फक्त तू हिंमत नको हरू. पायाला घालून थोडं आले. हिंमत नको हरू तुला. आम्ही तिसरा पण पार करू. फ्रेश बीच झालो. हातपाय तोंड बिन धुतलं. आणि बघा आता लगेच इथे जेवण वाढायला घेतले. तर आता जेवून घेऊ लगेचच आपण टाईमपास न करता. आणि बघा हे आपले बंधू लोक यांना घाई जेवायची. हे बसलेत बघा जेवायला कसे. हे आपला रोहन भाऊ ब्लॉग काढते. हे बघा गावाच्या आधी जेवायला बसलेत हे लोक.
पापड नको दे भाजी दे. पापड नको दे. पापड नको दे. पापड नको दे. गुलाबजाम दे. हा भाजी दे ना. गुलाबजाम दे. गुलाबजाम दे. धन्यवाद. नको पापड नको. हे बघा जेवण पुलाव राईस आहे, पनीर भाजी, भाजी घेतले, गुलाबजाम ना आमरस. लिमिटेड जेवण घेतलंय, चालायला लागतं म्हणून जास्त असं जेवायचं नाही, आता प्रॉब्लेम होतो परत. लिमिटेड जेवायचा, लागलं तर परत घेऊ आपण. तर या जेवायला गावाच्या आधी जेवण मोकळे झाले. हां गावाच्या लिमिटेडच आहे माझ्यासाठी. तर जेवण घेऊ आता. चला पहिले बोल होतं याला भाजी बघले का 3 भाजी घेतली. आलेलं आहे आमचं जेवण. आणि बघा आता बाबू पण आलाय पालखीला इकडे. आज वस्ती आहे आमची तिथे. तर बाई जेवायला बसलेला ना, तर कसा झालेला जेवण? मस्त. तुला काय आवडला स्पेशल त्यातला? भजी का ना आमरस? आमरस नाही घेतला का? अरे घे पिऊन बघ आमरस. सगळ्यांनी आम्ही डबल टिबल घेतलेला आहे. हां तर बाबूला पण ना पालखीला यायचं आहे, तर 1-2 वर्षांनी तो आमचा पार्टनर बनणार आहे पालखीला यायला. याला पण आपण आमच्यासोबत चालवणार. येशील ना आमच्यावर? आपण मस्त व्लॉग शूट करत जाऊया. आहे का? आता यायचं तर चल आमच्याबरोबर, तुला उद्या चालवतो आमच्यावर. आता म्हणजे उद्यापासून येशील का? येशील ना? आणि ब्लॉग बघतो का आपले? बघत राहा, फ्रेंडमध्ये सगळ्यांच्या शेअर कर. ओके चल जेव आरामात. बाय बाय. मी ना यावर्षी प्लॅन थोडा चेंज केला आहे. तर आमचा ना हे बघा या समोरच्या गावामध्ये वस्ती असते, तुम्हाला मगाशी दाखवला मी गाव, जो विनेगाव. आणि आपला ना यो हॉटेलवाला ओळखीचा आहे, मामा यो इकडचा मिसलवाला. तर यांनी ना आपल्याला 2-3 वर्ष झाले झोपायला जागा देतो. आता तिकडं सगळी पालखीची मंडळी आहे, तिथं पण आपल्याला जागा चांगली आहे, काहीच टेन्शन नाही. पण इथं कसं, इथं आमची गँग सगळे आले, आमचे 7-8 जणं. मस्त आपल्याला लाईट भेटले, चार्जिंग पॉईंट आहेत, 8-9 पॉईंट आहेत चार्जिंगचे. सगळ्यांचे मोबाईल पण चार्जिंग होतात. आणि पर्सनल जागा भेटल्या आम्हाला मस्तपैकी. जेवून बिवून आलो आहे बघा. आपला भाऊ मसाज करून देते पायाची. खपला आहे आज. बैलगाडी पंक्चर झाली याची. आपले बाकीचे भाऊ लोक बसलेत शेकडा केलेला. तर काहीच असा हा आजचा दिवस होता आमचा, 2रा दिवस पदयात्रेचा. तर आजचा ब्लॉग आपण करू इथेच एंड. तर ब्लॉगला आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. भेटूया उद्या 3ऱ्या दिवसाच्या मौज मस्तीमध्ये. 3ऱ्या दिवसाचा जो आपला पालखीची मौज मस्ती असेल, धमाल असेल तर तुम्हाला दाखवेल. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.